कोरड्या पडलेल्या, भेगा पडून सुकलेल्या जमिनीनं आकाशातल्या पावसाच्या थेंबावर जेवढं प्रेम करावं तेवढं प्रेम बाबासाहेबांनी पुस्तकांवर केलं. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी राजगृह नावाचं घर बांधलं. बाबासाहेबांच्या या घरात 50,000 पेक्षा जास्त पुस्तके होती. पुस्तकांवर एवढं प्रेम करणारे बाबासाहेब मनुस्मृती नावाचं पुस्तक 25 डिसेंबर 1927 साली जाळतात. बाबासाहेब मनुस्मृती का जाळत असतील? हे मनुस्मृती नावाचं पुस्तक या भारतीय संविधानापूर्वी या देशातील सर्वोच्च कायद्याचं पुस्तक होतं. याच पुस्तकाने या देशातील माणसात भेद घडवून आणला आणि बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्याचं मुख्य कारण म्हणजे या स्त्रियांबद्दल असणारे नीच कायदेरूपी विचार होत. याच विचाराने भारतातल्या सर्व जाती धर्म पंथातल्या स्त्रिया या गुलाम राहिल्या. त्यांच्या प्रगतीची दारं हजारो वर्षे बंद राहिली. आणि म्हणून जर स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल तर मनुस्मृतीला नाकारावं लागेल. मनुस्मृतीतल्या विचारांची होळी करावी लागेल. आणि म्हणून पुस्तकांवर अखंड प्रेम करणारे बाबासाहेब मनुस्मृती नावाचं पुस्तक जाळतात. मनुस्मृती किती विषारी आहे हे त्यांच्या श्लोकावरून आपणास लक्षात येईल. अध्याय 5 श्लोक 147. बाल्ये पितृवशे तिष्ठेत प्राणिग्राहस्य यौवने पुत्राणा भर्तरी प्रेतेन भवेत स्त्री स्वतंत्रता. बालपणी वडिलांच्या, तरुणपणी नवऱ्याच्या आणि नवरा मेल्यावर मुलांच्या अधिपत्याखाली राहावे. स्त्रियांना कधीच स्वातंत्र्य मिळू नये. अध्याय 5 श्लोक 154. नास्ति स्त्रीणा पृथगज्ञो नव्रता नाप्यशोधनम पती शुभ्रूषते येन तेन स्वर्ग महायते. स्त्रियांना स्वातंत्र्य, यज्ञ, व्रत किंवा उपवास करता येत नाही. फक्त पतीची सेवा केल्यानेच त्या स्वर्गात जातात. अध्याय 8 श्लोक 416. न कन्या न युवती न स्त्री न पुकच्छा बालिशा स्वातंत्र्यः कार्या कदाचिता सर्वे दासायितः स्मृता. कन्या, तरुणी, स्त्री किंवा नपुंसक हे कुणीही स्वातंत्र्य नसावेत. सर्व दासासारखे मानले जातात. अध्याय 9 श्लोक 2. दिवाचैव रात्रोचे गृहे क्षेत्रे तथैव च न स्त्री स्वतंत्र मर्हति इति धर्म सनातना. दिवसा रात्री घरी शेतात सर्वत्र स्त्रीला स्वतंत्रता नाही. हा सनातन धर्म आहे. अध्याय 8 श्लोक 371. विवाहादो कामतोपी स्त्रिय तज्जेत. म्हणजेच पुरुषांना अनेक कारणांपासून पत्नी सोडता येते, पण पत्नीला नवऱ्याला सोडता येत नाही. अध्याय 9 श्लोक 3. पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वतंत्र मर्हति. कुमार अवस्थेत वडील, तरुणपणी नवरा आणि म्हातारपणी मुले रक्षण करतात. स्त्रियांना स्वातंत्र्याचा अधिकार नाही. अध्याय 9 श्लोक 17. शय्या सनमलंकार काम क्रोध मना रजवम द्रोह भाव कुचर्याच स्त्रिभ्यो मनुर कल्पयत. स्त्रिया या कामासना युक्त असतात. त्या रागीट असतात. त्यांच्यात द्वेषाची भावना असते. त्या कपटी असतात. त्यांचे आचरण दुष्ट असते. अध्याय क्रमांक 6 श्लोक 3. महिला कोणत्याही स्वरूपात स्वतंत्र असता कामा नये. अध्याय क्रमांक 9 श्लोक 19. व्यभिचार करणे हाच स्त्रियांचा स्वभाव आहे. अध्याय क्रमांक 9 श्लोक 18. स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही, स्मृतीचा अधिकार नाही, धर्माचा अधिकार नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाही कारण त्या अशुभ असतात. अध्याय क्रमांक 7 श्लोक 299. ढोर गवार पशु शूद्र और नारी ये तो सब है ताड़न के अधिकारी. म्हणजे स्त्रियांना बडवलं पाहिजे, मारलं पाहिजे. अध्याय क्रमांक 1 श्लोक 31. अध्याय क्रमांक 1 श्लोक 31. ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले, क्षत्रिय बाहूतून जन्माला आले, वैश्य मांडीतून जन्माला आले आणि भारतातील जी 85% जनता आहे त्यांना या मनुस्मृतीने शूद्र म्हणवले आणि ती शूद्र जनता ब्रह्मदेवाच्या पायातून जन्माला आली. अशा प्रकारे या मनुस्मृतीनं भारतीय समाजावर हजारो वर्ष राज्य केले. भारतीय संविधानापूर्वी स्त्रियांची अवस्था ही अत्यंत दयनीय होती आणि या दयनीय अवस्थेला जर कोणी कारणीभूत असेल तर ते त्यावेळचं संविधान म्हणजे मनुस्मृती होतं.
आणि बाबासाहेबांना ही गोष्ट लक्षात आली आणि म्हणून स्त्रियांना नाकारणारं, स्त्रियांच्या स्वातंत्र्याला नाकारणारं, इथल्या बहुसंख्य लोकांच्या स्वातंत्र्याला नाकारणारं मनुस्मृती नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी जाळलं. कधी जाळलं? 1927 रोजी, कोणत्या दिवशी? 25 डिसेंबर. 25 डिसेंबर. आपण सुद्धा रोज मनुस्मृतीला आपण आपल्या विचारात रोज जाळलं पाहिजे. मनुस्मृतीला आपण आपल्या विचारात रोज जाणलं पाहिजे.